शिर्डीत रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचे शनिवार आणि रविवारी विशेष प्रदर्शन. नमस्कार, संगमनेर लाईव्हमध्ये आपले स्वागत. आता बातमी सविस्तर पाहू. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन शनिवार दिनांक 23 मे रोजी होणार आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जनरल अनिल चौहान, जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. केवळ एका वर्षाच्या विक्रमी कालावधीत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन केले जाणार आहे. या कारखान्याची वार्षिक उत्पादन क्षमता 5 लाख तोफगोळे इतकी असून याचे संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान आणि कच्चा माल पूर्णपणे स्वदेशी आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा भविष्यात देशातील एक प्रमुख संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाईल. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त शनिवार दिनांक 23 मे आणि रविवार दिनांक 24 मे रोजी सकाळी 10:30 ते 5 या वेळेत विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये रॉकेट आणि क्षेपणास्त्रे हे विशेष आकर्षण ठरणार असून देशातील प्रमुख संरक्षण कंपन्यांसह 100हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यात सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनाद्वारे रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधांची माहिती नागरिकांना घेता येणार आहे. साधारण 200 एकर क्षेत्रावर पसरलेल्या या संरक्षण प्रकल्पात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. विज्ञानप्रेमी नागरिक, महिला आणि तरुणांना संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान जवळून पाहण्याची ही एक मोठी संधी आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला आधीच रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के रेंजेस आणि मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. दरम्यान या नवीन प्रकल्पामुळे जिल्ह्याची संरक्षण क्षेत्रातील ओळख अधिक बळकट होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक प्रदर्शनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा. धन्यवाद.